ही स्टोरी आहे आई सप्तशृंगी आणि महिषासूर राक्षसाची. खूप खूप वर्षापूर्वी पृथ्वीवर अन्याय वाढला होता. लोक भयभीत झाले होते. सगळीकडे राक्षसाचा अत्याचार सुरू होता. त्या राक्षसाचा राजा होता महिषासूर. महिषासूर खूप शक्तिशाली आणि क्रूर होता. त्यांनी कठोर तप करून देवांना प्रसन्न केले होते. बराच काळ त्यांनी तपस्या केली. शेवटी देव त्याच्या समोर प्रकट झाले. महिषासूर म्हणाला, मला असं वरदान द्या की कोणताही देव मला मारू शकणार नाही. देवाने त्याला वरदान दिले. त्यामुळे महिषासूर खूप शक्तिशाली झाला. हळूहळू त्याचा अहंकार वाढू लागला. तो देवावर हल्ले करू लागला. देवाचे स्वर्गलोक त्याने जिंकले. ऋषी मुनीच्या यज्ञात तो विघ्न आणू लागला. पृथ्वीवर लोक खूप त्रस्त झाले होते. कोणीही त्याला थांबवू शकत नव्हते. सगळे देव एकत्र आले. ते खूप चिंतेत होते. तेव्हा त्यांनी आदिशक्तीला प्रार्थना केली. सगळ्या देवांच्या तेजातून एक दिव्य प्रकाश निर्माण झाला. तो प्रकाश तेजस्वी होता. हळूहळू त्या प्रकाशातून एक देवी प्रगट झाली. ती होती आई सप्तशृंगी माता. आईचे रूप खूप तेजस्वी होते. तिच्या डोळ्यात दिव्य तेज होता. तिच्या 18 हातात वेगवेगळे शस्त्र होते. त्रिशूळ, तलवार, चक्र, धनुष्य, गदा आणि भाला. आई सिंहासनावर बसली होती. तिच्या रूपाने संपूर्ण आकाश उजळून गेले. देवाने आईला नमस्कार केला आणि तिच्याकडे मदतीची विनंती केली. देव म्हणाले, हे माते, महिषासुराने खूप अत्याचार केले आहेत. तो स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ सगळीकडे त्रास देत आहे. कृपया त्याचा अंत करा. आई सप्तशृंगीने देवाकडे पाहिले. तिने शांतपणे स्मित केले. आई म्हणाली, चिंता करू नका, मी त्या राक्षसांचा अंत करेल. हे ऐकून देवांना आनंद झाला. आई सप्तशृंगी युद्धासाठी निघाली. सिंहासनावर बसून ती रणांगणाकडे गेली. महिषासुराच्या सैनिकाला ही बातमी कळाली. ते सर्व घाबरले. पण महिषासूर अहंकाराने हसला. तो म्हणाला, एक देवी मला हरवणार, हे कधी होऊ शकत नाही. तो युद्धात तयार झाला. थोड्याच वेळात रणांगणात आई सप्तशृंगी आली. संपूर्ण आकाशात तिचे तेज पसरले होते. तिच्या सिंहासनाची गर्जना खूप भयंकर होती. महिषासुराने सैनिकाला घाबरले. पण युद्ध सुरू झाले. आईने आपल्या शस्त्रांनी राक्षसांचा नाश करायला सुरुवात केली. तलवारांनी ती राक्षसांचा पराभूत करत होती. चक्राने ती शत्रूंना दूर फेकत होती. सिंहासनांनी जोरात हल्ले करत होते. काही वेळात महिषासूरचे अनेक सैनिक मारले गेले. हे पाहून महिषासूर खूप रागावला. तो स्वतःच्या रणांगणात उतरला. तो कधी म्हैस बनत होता, तर कधी सिंह बनत होता, कधी मोठा हत्ती बनून आईवर हल्ला करत होता. पण आई सप्तशृंगी खूप शक्तिशाली होती. ती प्रत्येक हल्ल्यावर उत्तर देत होती. युद्ध खूप वेळ चालले. आकाशात वीज चमकत होती. पृथ्वी थरथर होती. देव आकाशातून युद्ध पाहत होते. सगळे आईसाठी प्रार्थना करत होते. महिषासूर पुन्हा एकदा मोठ्या म्हशीच्या रूपात आला. तो जोरात गर्जना करत आईवर हल्ला केला. तेव्हा आई सप्तशृंगी आपला त्रिशूळ उचलून ती सिंहासनावरून उडी मारून पुढे गेली आणि एक जोरदार वाराने महिषासुराच्या छातीवर त्रिशूळ घातला. महिषासूर जमिनीवर कोसळला. त्याचे गर्व आणि अहंकार संपला. त्या क्षणी सगळीकडे शांतता पसरली. देव आनंदाने जयघोष करू लागले. जय सप्तशृंगी माता. आकाशातून फुलाचा वर्षाव झाला. देवांनी आईचे आभार मानले. पृथ्वीवर पुन्हा सुख आणि शांती झाली. तेव्हापासून आई सप्तशृंगीला शक्तिदेव मानले जाते, असे मानले जाते. आई आजही सप्तशृंगीगड येथे वास करते. भक्त दूर दूरून तिच्यासाठी दर्शनासाठी येतात, मनापासून प्रार्थना करतात आणि आई आपल्या भक्तासाठी रक्षण करते. जो कोणी श्रद्धेने आईचं नाव घेतो त्याच्या जीवनातील संकटे दूर होतात. म्हणूनच भक्त नेहमी म्हणतात, जय आई सप्तशृंगी माता.